10वीच्या विद्यार्थ्यांच्यासाठी क्वेश्चन नंबर 4 आणि 5 अल्जेब्रामध्ये इम्पॉर्टंट असतो आणि त्याच्यामध्ये बोर्डाच्या आत्ताच्या सध्याच्या नियमानुसार प्रश्न जे येणार आहे ते बाहेरून येणार आहे आणि प्रश्न बाहेरून येणार असल्यामुळे आपल्याला अतिरिक्त प्रश्नांचा सराव करावा लागेल. तो हमें एक्स्ट्रा प्रैक्टिस करना पड़ेगा. वी हैव टू डू एक्स्ट्रा प्रैक्टिस and use our mind, basic mathematics to solve them. असं नाही की ते प्रश्न कठीण आहे, फक्त त्याच्यामध्ये काय पाहिजे, एक आपली डेअरिंग पाहिजे आणि आपल्याला आपलं डोकं काय करायचं आहे, वापरायचं. सो हे प्रश्न इझी करण्यासाठी, सोपे करण्यासाठी, त्याचा सराव करून देण्यासाठी मी काही एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे. तर नॉर्मली तुम्हाला जिथे जास्त गरज आहे त्यांना मार्गदर्शन करायचं असे काही व्हिडिओ आपण तयार करणार आहे आपल्या क्लासतर्फे. माझं नाव आहे वैभव सर. स्वामी क्लासेस गेले 21 वर्ष आपण मुलांना शिकवतो आहे आणि बऱ्याच जणांचा मॅथ्स एवढं चांगलं करून दिलेलं आहे की ते पुढच्या लेवलला जाऊन पण मॅथ्स इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर आज माझा प्रयत्न राहील, त्यासाठी आज फर्स्ट व्हिडिओ आपण हा तयार करतो आहे आणि तुम्हाला काय करायचं ते नीट समजून घ्यायचं. त्यासाठी एक सेपरेट नोटबुक मेंटेन करा, जे अतिरिक्त प्रश्न आहेत, एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत त्याच्यासाठी, आणि ते तुम्ही काय करा, सराव करा. त्याचं तुम्ही जे आतमध्ये मुख्य प्रिन्सिपल तत्व काय वापरले, काय पद्धत वापरली, आतमध्ये काय फॉर्म्युले वापरलेले, हे तुम्ही नीट समजून घ्या. त्याला पाठांतर वगैरे काय करू नका, समजून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमची जी मॅथ्स सॉल्व्ह करण्याची जी टेक्निक आहे, थिंकिंग आहे, ती थिंकिंग तुमच्यामध्ये काय होईल, डेव्हलप होईल आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. व्हिडिओ नक्की सगळ्यांनी शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, ग्रुप्सवर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता, पाठवू शकता. ओके, थँक्यू. चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. चला मग सुरुवात करूया आपण. क्वेश्चन नंबर 4 and 5 Maths 1 challenging questions. ॲक्च्युली आपली थिंकिंग जी आहे ती अशी ठेवायची की हे प्रश्न सोपेच असतात आणि खरं आहे की हे प्रश्न सोपे असतात. गणिताचा कोणताच प्रश्न मोठा असू शकतो, लहान असू शकतो, पण तो कठीण असू शकत नाही, तो सोपाच असतो. तर मग पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन आपल्याला चालायचं आहे. एका वर्तुळाची त्रिज्या ही दुसऱ्या वर्तुळाच्या त्रिज्येपेक्षा 3 मीटरने जास्त आहे. वर्तुळांच्या क्षेत्रफळांची बेरीज
89 पाय आहे. तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा. Okay, let's write this question in English also. Radius of one circle is greater by 3 meters from other circle. Sum of areas of both circles is 89 pi. Find radius of both the circles. This is a very simple question. आपण याचं बघूया काय सॉल्युशन येईल. Hence, let radius of smaller circle be equal to x meter. मीटर मध्ये दिले ना इथे. ओके. लहान वर्तुळाची त्रिज्या समजा x मीटर आहे. म्हणून radius of greater circle is equal to x by 3 meter. You know that one circle is greater than 3 meter than the other circle. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या बरोबर आपण काय घेतलं x + 3 मीटर आहे. सो बाय given condition, first condition किंवा कंडिशन दिलेल्या अटीनुसार, दिलेली अट काय की त्यांची बेरीज, दोघांच्याही क्षेत्रफळांची बेरीज. तर आता पहिल्या सर्कलची रेडियस आपण काय मानले बघा x मानले. आणि एरिया ऑफ सर्कल काय असतो, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू काय असतो पाय r स्क्वेअर. मग यावरून आपल्याकडे दोन सर्कल आहेत, त्याचा एरिया किती येईल पाय x स्क्वेअर येईल, कारण त्याची रेडियस x आहे.
दुसऱ्याची किती रेडियस आहे बघा, मग त्याची आरच्या जागी आपण किती टाकणार, एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू दोघांची बेरीज, सम किती आहे, बेरीज आहे 89 पहा. सो यू कॅन सी, तुम्ही पाहू शकता एकदम गणित सोपा आहे, जसं तिथे दिलेलं आहे स्टेप बाय स्टेप तसंच करत जायचं, काय कठीण नाही. पाय 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 तिन्ही टर्म्समध्ये आहेत, तिन्ही पदांमध्ये पायने आपण काय करू, डिवाइड करू. सो व्हॉट विल गेट, यू विल गेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 89. आपल्याला एक्सचा वर्ग अधिक एक्स अधिक 3चा वर्ग बरोबर 89 ही संख्या मिळेल, बरोबर है ना. ओके, सो चला हे सॉल्व करूया. एक्स स्क्वेअर प्लस, आता हा जो आहे ना एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, सो एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मी तुम्हाला वरती सॉल्व करून देतो. पहिल्यांदा लेट अस सी, एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स व्हॉट, एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, आपण याला घेऊया फर्स्ट आणि सेकंड नंबर. सो फर्स्ट नंबर स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर प्लस सेकंड नंबर स्क्वेअर, और अदरवाईज आपण त्याला एक्स प्लस वायमध्ये पण लिहू शकतो. आता हा एफ म्हणजे कोण आहे, एफ म्हणजे कोण आहे, एक्स स्क्वेअर आहे, प्लस 2 इंटू फर्स्ट नंबर इंटू सेकंड नंबर कोण आहे, फर्स्ट आणि सेकंड एक्स आणि 3, मल्टिप्लिकेशन किती झालं 3x इंटू 2, मग किती झालं 6x, याचा डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली. नंतर लास्टला सेकंड नंबर कोण आहे 3, 3चा स्क्वेअर किती येईल 9. सो या व्हॅल्यूज तुम्ही रिप्लेस करा, तुम्हाला हे मिळेल इक्वेशन. सो आपल्याला याचं एक्सपेन्शन मिळालं, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 89. सो नाव एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किती झाले 2x स्क्वेअर प्लस 6x इज प्लस 9 मायनस 89 इज इक्वल टू 0. सो वी गेट 2x स्क्वेअर प्लस 6x मायनस 80 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये 2 कॉमन आहे, 2 कॉमन आहे ना, 2ने आपण डिवाइड करू शकतो याला. सो डिवायडिंग बाय 2 वी गेट, 2ने भागून आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर 3x मायनस 40 इज इक्वल टू 0. आपण इकडे लिहू शकतो डिवायडिंग बाय 3, 3ने भागून. ओके, आता now what we have to do, we have to solve this quadratic equation. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण सोडवण्याची पद्धत आपण 9वीला बघितलेली आहे. तर जर फर्स्ट टर्मचा कोऑर्डिनेट 1 असेल तर आपल्याला लास्ट टर्मला काय करायचं असतं, डिवाइड करायचं असतं. असं डिवाइड करायचं, फॅक्टराईज करायचं की मिडल टर्म मिळेल आपल्याला. मिडल टर्म कोण आहे प्लस 3 आहे. सो आपण घेऊया लास्ट टर्म मायनस 40. मायनस 40ला असं आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टराईज करायचे, अवयव पाडायचे की 3 आले पाहिजेत डिफरन्स. सो 8 पाहिजा किती येतं, 8 पंचे किती 40, 40 बरोबर. आणि 8 मायनस 5 किती येतो 3 येतो. ओके, आणि ठीक आहे. मग याच्या जोडीला याने कोणते कपडे घातलेत, 3ने एक्स घातलेत ना, तर इथे एक्स टर्म लिहायचा, एक्स इथे पण एक्स लिहायचा. आता इम्पॉर्टंट रूल इज दॅट, हा लास्ट टर्मचा जो साईन आहे तो लास्ट टर्मला दिला आहे आपण इकडे, त्याला आपण असा डिवाइड केलं की 3 मिळाले. देन ही जी मधल्या संख्येचं चिन्ह आहे मिडल नंबर साईन, ही इम्पॉर्टंट आहे, ही मोठ्या संख्येला आपल्याला द्यावी लागणार आहे. सो मिडलला काय प्लस आहे, मग आपण इथे काय दिलं प्लस दिलं. नाव या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस 40 आहे, यायला पाहिजे मायनस. सो प्लस मायनस किती मायनस है ना. सो हे त्याचं झालं फॅक्टरायझेशन. जर दोघांचा डिफरन्स तुम्ही केला तर तुम्हाला किती मिळाल्या दोघांपासून 3x मिळणार, 3x मिळणार. चला मग आता इथे लिहूया, या 3xच्या जागी आपल्याला हे दोन्ही व्हॅल्यूज टाकायच्या.
आपण इथे असं करणार एक्स स्क्वेअर प्लस 8x मायनस 5x मायनस 4t इज इक्वल टू 0. सो या दोघांमध्ये आता कॉमन काढायचं, या दोघांमध्ये कॉमन काढायचं. ओके, आता एक ॲडिशनल स्टेप करतो मी इथे. काही मुलांना कॉमन कसं काढायचं आपल्या मित्रांना समजत नाही, तर त्यांच्यासाठी मी स्टेप करतो. ही स्टेप तुम्ही गाळू शकता. एक्स स्क्वेअरला मी लिहिलं एक्स इंटू एक्स. ओके, 8xला लिहिलं मी 8 इंटू एक्स. मायनस 5xला मी लिहिलं मायनस 5 इंटू एक्स. आणि मायनस 40ला मी लिहिलं 8 इंटू 5. असं फॅक्टराईज केलं सो दॅट आय विल अंडरस्टँड याच्यामध्ये कोण कॉमन आहे, याच्यामध्ये कोण कॉमन आहे, म्हणजे समान कोण आहे त्याला बाहेर काढायचं. तर ही रेड याने लिहिलेली ॲडिशनल स्टेप आहे. तुम्ही ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकता किंवा गाळू शकता. इथून डायरेक्ट पुढची लिहिली तरी चालेल. बघा आता इथे तुम्हाला क्लिअरली दिसतं आहे एक्स एक्स काय आहे, सेम आहे दोन्ही टर्ममध्ये, कॉमन आहे. मग एक्सला आपण बाहेर काढलं. सो वॉट वी विल गेट, आपल्याला इथे एक्स राहिला प्लस काय राहिला 8 राहिला, 8 राहिला आहे की नाही, कारण हा एक्स तर गेला, जो गेला बाहेर तो सोडून काय बाकी राहिलं ते इथे लिहिलं. आता याच्यामध्ये तुम्ही लिहिलं बघितलं तर इथे पाय आहे आणि इथे पण काय आहे पाय आहे. सो पायला आपण बाहेर काढलं, मायनस पाय हा साईन पण आला पाहिजे. सो ऑलवेज हाच ब्रॅकेट इथे येणार आहे ऑब्वियसली. एक्स प्लस 8 पुन्हा रिपीट तोच येणार, तो लिहून टाकला इज इक्वल टू 0. हे दोन्ही ब्रॅकेट सेमच यायला पाहिजे तरच गणित पुढे करून फायदा. नाव आता पुन्हा पुढे काय सेम आहे, एक्स प्लस 8 एक्स प्लस 8. सो एक्स प्लस 8 आपण पुन्हा कॉमन काढलं, एक्स प्लस 8. सो वॉट वी गेट, सेकंड ब्रॅकेट काय होईल, दुसरा ब्रॅकेट एक्स मायनस 5 इज इक्वल टू 0. सो आता पुढे काय, तर दोन कंसांचा गुणाकार मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट ऑफ टू ब्रॅकेट इज इक्वल टू 0. आपल्याला माहीत नाही, वर्गात 2 मुलं आहेत, दोघांनी मस्ती केली, ठीक आहे. सर दोघांनाही घेऊन मुख्याध्यापकांकडे गेले. आता माहीत नाही आपल्याला कोणी मस्ती केली आहे, तर मुख्याध्यापक काय बोलतील, एक तर तू मस्ती केली असशील किंवा तू मस्ती केली असशील. मस्ती म्हणजे 0, म्हणजेच काय एक्स प्लस 8 इज इक्वल टू 0 किंवा और एक्स मायनस 5 इज इक्वल टू 0. एवढंच सॉल्युशन निघू शकतं. सो जेव्हा असं 2 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0 तेव्हा ही स्टेप आहे, लक्षात घ्या, ही स्टेप तुम्हाला करायची असते. नाव एक्स इज इक्वल टू प्लस 8 तिकडे जाऊन काय होईल मायनस 8 और एक्स इज इक्वल टू मायनस 5 तिकडे जाऊन काय झालं प्लस 5. सो वी गॉट 2 आन्सर्स. बट यू नो रेडियस कॅन नॉट बी निगेटिव्ह, कारण हे रेडियसचं उत्तर आहे ना. सो आपण इथे लिहूया रेडियस कॅन नॉट बी निगेटिव्ह. ओके, त्रिज्या ऋण असू शकत नाही, म्हणून करेक्ट आन्सर काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू 5 है ना. आणि म्हणून आपल्याला उत्तर मिळालेलं आहे रेडियस ऑफ फर्स्ट सर्कल. पहिल्या सर्कलची रेडियस जी आपण एक्स घेतली ती आली 5 सेंटीमीटर, सॉरी 5 मीटर, 5 मीटर. आणि रेडियस ऑफ सेकंड, किंवा इथे तुम्ही स्मॉलर आणि ग्रेटर वर्ड वापरू शकता, आपण वरती तो वापरलेला आहे, इज इक्वल टू एक्स प्लस 3 आहे. वरती बघा आपण घेतलं होतं ते घेतलं आहे ना, एक्स आणि काय घेतलं आहे एक्स प्लस 3, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकली आपण. सो इज इक्वल टू 5 प्लस 3 इज इक्वल टू वॉट 8 मीटर, राईट. ओके, मिळालं आपल्याला. सो पहिल्या वर्तुळाची त्रिज्या, लहान वर्तुळाची त्रिज्या आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या असं तुम्हाला मराठीत लिहायचं आहे. तुम्हाला लिहून देतो, प्रॉब्लेम.
लहान वर्तुळाची त्रिज्या आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या. ओके, आता हे झालं आपलं पहिला प्रश्न झाला आपला. असा प्रश्न होता बघा. तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा प्ले करून समजून घेऊ शकता. म्हणून माझ्या प्रिय विद्यार्थ्यांसाठी मी हा परमनंट बनवलेला आहे. पण मी फक्त असे कॉम्प्लिकेटेड जे सम आहेत त्यांचे स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहे. क्वेश्चन नंबर 2 घेऊया. आपले ऑनलाईन क्लासेस आहेत आणि ऑनलाईनमध्ये आपण सगळं पोर्शन पूर्ण डिटेलमध्ये शिकवतो, चांगल्या प्रकारे समजतं. तर तुम्ही जे व्हिडिओ बघताय, बरेचसे मुलं इतर काही ज्यांच्याकडे व्हिडिओ पोहोचेल, जर तुम्हाला क्लास लावायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता. या नंबरवर व्हॉट्सअप नंबर आहे 9224381281. त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला जर क्लास लावायचा आहे इन्क्वायरी करू शकता. आपल्याकडे पूर्ण गॅरंटी असते रिझल्टची. बेसिकली आपण 3दा-4दा रिव्हिजन करतो आणि त्याच्यामध्ये जे मेन क्वेश्चन्स आहेत समजून घ्या, ते तुम्हाला ऑलरेडी करून घेतले जातात, दिले जातात. सो दॅट युअर पर्सेंटेज विल बी इन्क्रीज. पर्सेंटेज हे डेफिनेटली लास्टपर्यंत जो क्लास अटेंड करतो त्याचे वाढतात. ठीक आहे, तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपवर. चला ठीक आहे, तर आपण पुढचा एक इझी क्वेश्चन घेऊया. एक हार्ड क्वेश्चन झालं, एक इझी क्वेश्चन घेऊया. सो हा आयतालेख काढा असा शॉर्टकटमध्ये क्वेश्चन घेतो. आयतालेख काढा. ड्रॉ हिस्टोग्राम. एकूण विद्यार्थ्यांची संख्या ही माहिती दिलेली असणार आहे, कारण हे आवश्यक आहे. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 180 आहे. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज 180. तर आपल्याला हा तक्ता दिलेला आहे. तक्ता बघा असा आहे. मिळालेले गुण मार्क्स ऑब्टेन आणि विद्यार्थ्यांची संख्या. नंबर ऑफ स्टुडंट. सो हे काही सॅम्पल गणित आहेत, त्याची आपण सिरीज एक तयार करू आणि हे बघून तुम्हाला आयडिया येईल आणि कॉन्फिडन्स पण येईल की कशा प्रकारे असणार आहे हे क्वेश्चन्स. आपल्याला वाटतात तेवढे काही कठीण नसतील. ऑफकोर्स तुम्ही प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला सोपे जातीलच. एकदम इझी सम्स असतात ॲक्च्युली.
आणि एक गणित सॉल्व करायला एक इंटरेस्ट लागतो. काही विद्यार्थ्यांमध्ये भरपूर एक इंथुझियाझम असतो, इंटरेस्ट असतो, ते आवडीने गणित म्हणजे त्यांना असं चॅलेंजेस घ्या, नवीन नवीन गणितं सोडवा ची फार आवड असते. आणि हीच महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला गणित सोपं करायचं आहे, काही नाही, ज्या दिवसापासून तुम्ही गणित आवडून घ्याल आणि नवीन नवीन गणितं करायचा प्रयत्न कराल त्या दिवसापासून गणित काय होईल, सोपं होईल. ओके, त्यासाठीच हे चालू आहे आपलं काम. सो पहिला आहे 0 to 10. 0 to 10, 10 number, 10 to 20, x, 20 to 30, 25, 30 to 40, 2x, 40 to 50, 55 आणि 50 to 60, 30. So thanks. तर याच्यामध्ये आहे ना, आपण इथे पाहू शकता, यू कॅन ऑब्झर्व दॅट देअर आर सम नंबर्स विच आर गिवन इन एक्स फॉर्म. एक्सच्या रूपात संख्या दिलेल्या आहेत. तर आपण डायग्राम कसा काढणार, पहिल्यांदा आपल्याला इथे संख्या पाहिजे ना त्या, आणि इथे दिलेलं आहे की एकूण संख्या किती आहे. विद्यार्थ्यांची संख्या 180, म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती असणार आहे, 180. मग आपण त्याच सूत्राचा वापर करू. पहिल्यांदा 10 प्लस x प्लस 25 प्लस 2x प्लस 55 प्लस 30 इज इक्वल टू किती, 180. सो x प्लस 2x किती होणार आहे, 3x. आणि यांची टोटल किती होणार, 35 आणि 55 म्हणजे 90 आणि 30 किती, 120 इज इक्वल टू 180. सो 3x इज इक्वल टू 180 मायनस 120. सो 3x इज इक्वल टू 60. ओके, ते सॉल्व करूया बाजूला. सो x इज इक्वल टू 60 अपॉन 3 इज इक्वल टू किती आले, 20. सो आपल्याला दोन संख्या काढायच्या आहेत, एक x आणि एक 2x. x तर फाइंड आउट झाली. तर दुसरी संख्या याच्यात आपल्याला जी माहीत नव्हती ती 2x. 2 into 20 किती येणार, 40. सो वी गॉट दिस 20 अँड दिस ॲज अ 40. आपण हा पुन्हा एकदा कम्प्लिटेड ब्रॅकेट तयार करू शकतो, म्हणजे हा तर क्वेश्चन आहे. ओके, हा ब्रॅकेट पुन्हा आपण इथे काय करू शकतो, पूर्ण करून लिहू शकतो. अँड देन वी कॅन ड्रॉ डायग्रॅम. ओके, तर मग मिळालेले गुण करूया पुन्हा ब्रॅकेट, का गरज नाही, तुम्ही पण करू शकता. हाच ब्रॅकेट पुन्हा लिहायचा आणि त्यात ज्या किमती नव्हत्या त्या किमती शोधून लिहायच्या. ओके, तर मग आता आपण वळूया आपल्या आकृतीकडे. हिस्टोग्रॅम म्हणजे बाजूबाजूला चिकटलेले बंगले, साधारण माडाचे बंगले जसे असतात, जे बाजूबाजूला चिकटलेले असतात, तसं आपण बाजूबाजूला जर चिकटलेले खांब उभे केले तर आपल्याला काय मिळतो, हिस्टोग्रॅम मिळतो. आय एम नॉट युजिंग स्केल, बट you can use scale. You should use scale, please. आता याच्यामध्ये ज्या संख्या आहेत त्या संख्या ऑब्झर्व करायच्या. त्याच्या संख्या आहेत 10, 25, 55, 30.
सो मॅक्झिमम किती नंबर आहे 55. याचा अर्थ काय की आपल्याला जी फ्रिक्वेन्सी घ्यायची ती कशी घ्यायची आहे, एकतर 5, 10 असं घेऊ शकतो आपण, असे घेऊ शकतो, और अदरवाईज आपण 10, 20, 30. आय थिंक 10, 20, 30 विल बी इझी. आपण इथे घेऊया 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. दिस इज वाय. आता इथे आपण 1 सेंटीमीटरवर ही मार्किंग करून ठेवलेली आहे. आता आपला जो वर्ग आहे, क्लास, तो कुठून चालू होतोय, 0 पासून, 0 पासून. तर तुम्हाला माहिती आहे जर तो 0 पासून कंटिन्यू डिस्टन्स इक्वल असेल तर मग आपण ती काय करत नाही, तो वर्ग तोडत नाही है ना, कंटिन्यू करतो. म्हणजे हे त्या प्रकारचं सम आहे. सो इथे काही आपल्याला तो मार्क काढायची गरज नाही आहे. सो आपण लिहिले इथे वर्ग 60, 70, 80. दिस इज आवर एक्स ॲक्सिस. आता 0 to 10, 0 to 10 हा किती आहे, 10 आहे. मग आपण याला इथे जॉईन करू. तर आपण इथे जॉईन केलं. ठीक आहे, तुम्ही स्केल यूज करा कळालं. 10 to 20, 10 to 20 किती आहे, 20 आहे. आपण फाइंड आउट केलं नाही का एक्स व्हॅल्यू त्याची. सो इथे 20वर याला सरळ पट्टीने जॉईन करा आणि माझ्यासारखं नका करू तुम्ही. 10, 20 to 30, 20 पाय आहे म्हणजे याच्या मिडलला. आणि यू शूड यूज ग्राफ पेपर. प्लीज ड्रॉ दिस डायग्राम ऑन ग्राफ पेपर ऑल्सो. आणि नंतर मग पुढे 30 to 40ची फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारता 40. सो 40 इथे आहे, त्याला सरळ जॉईन करू. फोर्टी टू 50 आहे 55. सो 50 आणि 60च्या मिडलला जाणार आहे. आणि 50 to 60 आहे 30. दिस इज 30. ओके, सो दिस इज हाऊ आपण हे ग्राफ काढलेला आहे, हा डायग्राम काढलेला आहे बघा. त्यासाठी आपण हे ऑलरेडी 2 व्हॅल्यू ज्या दिलेल्या होत्या त्या फाइंड आउट केल्या आणि नंतर डायग्राम काढला. आता इथे स्केल असतो. ओके, सो स्केलमध्ये ऑन एक्सवर ऑन एक्स ॲक्सिस, एक्स अक्षावर काय दाखवलं आपण, तुम्हाला माहिती आहे एक्स अक्षावर आपण दाखवलेलं आहे हा वर्ग माहिती आहे ना, हे दाखवलं आपण. हे काय आहे ते मार्स आहे. काय आहे ते मार्स, गुण आहे. यांना काय बोलू आपण, काय म्हटलं आहे, नाव काय दिलं आहे, मार्स, गुण. सो ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती गुण आहेत, गॅप कितीचा केला आहे आपण 1 सेंटीमीटरवर 10चा. सो 10 मास 10 गुण. आणि ऑन वाय ॲक्सिस, वाय अक्षावर मराठीवाल्यांनी असं लिहा 1
सेंटीमीटर इज इक्वल टू काय आहे, हे काय आहे, हे आपण दाखवलं आहे ना वायवर. व्हॉट इज दिस, हे काय आहे, विद्यार्थ्यांची संख्या. सो आपण इथे लिहायची 10. कोण आहे, विद्यार्थी, स्टुडंट्स. ओके. आणि याला आपण बॉक्स करायचा. सो हा झाला तुमचा सेकंड क्वेश्चन कंप्लीट. सोपा होता, समजला असेल. आता तिसरं इम्पॉर्टंट थोडंसं वेगळं गणित आपण घेऊया, की जे ह्या वर्षी नवीन टाईपचं गणित आहे. म्हणजे असं हा जो पॅटर्न आहे हा तुम्ही पाहिलेला नाही. सो आय विल इन्क्लूड दिस थर्ड क्वेश्चन इन दिस लेक्चर. असं आहे ते बघा. वर्ग समीकरणावर आधारित असे शाब्दिक उदाहरण तयार करा. वर्ग समीकरणावर आधारित असं शाब्दिक उदाहरण तयार करा की ज्यामध्ये एक उत्तर 20 सेंटीमीटर असेल. जे उत्तर किती यायला पाहिजे, आन्सर किती यायला पाहिजे, 20. ओके. आणि मग काय करा, ते उदाहरण सोडवा. ओके. सेम क्वेश्चन आपण इंग्लिशमध्ये घेऊया. फ्रेम ए वर्ड प्रॉब्लेम डिपेंडिंग ऑन quadratic equation such that one of its answer is 20 centimeter. Solve the question. बघा, प्रश्न तुम्हालाच तयार करायचा आहे आणि सोडवायचं आहे पण तुम्हालाच, है ना. कळलं तुम्हाला. असं वर्ग समीकरणाचं शाब्दिक उदाहरण तयार करायचं की ज्याचं उत्तर किती असणार आहे, 20 असणार आहे. ओके. सो बघा, आपण एक त्याच्यासाठी एक फ्रेमवर्क करूया. आधी पहिल्यांदा रफली तुम्हाला मी आधी सांगतो
आणि नंतर मग सॉल्व करू आपण. आता हे जे रफ वर्क मी करणार आहे हे तुम्हाला लिहायचं नाही आहे, लक्षात आलं? हे तुम्हाला लिहायचं नाही आहे. तर रफ वर्क कशासाठी आहे की आपल्याला एक एक्झाम्पल तयार करायचं आहे, तर मग त्याच्यासाठी हे रफ वर्क आहे. सो बघा, सपोज आपण एक स्क्वेअर घेऊया. म्हणजे मी हे उदाहरण कसं तयार करतोय, आय एम शोविंग यू. सपोज आपण एक स्क्वेअर घेतला आणि त्या स्क्वेअरची साईड किती आहे, 20 सेंटीमीटर आहे. कारण की आपल्याला उत्तर किती पाहिजे, आन्सर किती पाहिजे, 20 सेंटीमीटर, बरोबर. मग याचा वर्ग किती आहे, एरिया किती आहे, 20चा स्क्वेअर किती आहे, 400 सेंटीमीटर स्क्वेअर आहे, बरोबर. आयदर हे तुम्ही घेऊ शकता एक्झाम्पल, किंवा जर तुम्हाला रेक्टँगलचा करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता. मी 2 एक्झाम्पल तुम्हाला तयार करून देतो, त्याच्यापैकी एक मी तुम्हाला सॉल्व करून देतो. सपोज रेक्टँगल आहे, त्याची जी लेंथ आहे, ब्रीथ ही आपण 20 घेऊया, ओके. आणि जी लेंथ आहे ही आपण 20पेक्षा कितीने मोठी आहे, सपोज 25ने मोठी आहे, 5ने मोठी आहे, असे घेऊया. 5ने मोठी आहे म्हणजे किती आहे ना, 25 cm, किती cm, 5ने मोठी आहे. आता याचा एरिया किती येईल मग, 25 तुझा 25 दुने 50, 500 सेंटीमीटर वर्ग. आपण हे पण घेऊ शकतो, हे पण घेऊ शकतो, ओके. मी हे तयार करून देतो इथे आणि ते सॉल्व करतो. तुम्ही हे नंतर तयार करा, ओके. सो लेट अस सॉल्व इट. याचा आता पहिल्यांदा क्वेश्चन बनवावा लागेल ना. सो क्वेश्चन फॉर्म करूया आपण. असा क्वेश्चन फॉर्म केला. क्वेश्चन कसा फॉर्म झाला बघा. एरिया ऑफ रेक्टँगल इज 500 सेंटीमीटर स्क्वेअर. Its length is greater than breadth by 5 centimeter. So find its breadth. एकच उत्तर काढायचं, म्हणून आपण हा क्वेश्चन तयार केला. आता हा क्वेश्चन कसा होईल, हा क्वेश्चन असा होईल बघा. इथे काय आहे, एरिया 400. इफ एरिया ऑफ स्क्वेअर इज 400 सेंटीमीटर स्क्वेअर, फाइंड इट्स साइड. ओके. हा इकडे सॉल्व करू आपण. आता हा इथे सॉल्व करूया, चला फटाफट. सो क्वेश्चन कळलं तुम्हाला. असा प्रश्न तयार करायचा आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणामध्ये, ज्याचं उत्तर किती येणार आहे, 20. 2 क्वेश्चन मी तुम्हाला सॅम्पल तयार करून दिलेले आहेत. त्यासाठी आधी हे आपलं वर्किंग नोट आहे आणि त्याच्यावरून हा क्वेश्चन. सो बघा, आता इथे लहान बाजू कोणती आहे, ब्रीथ आहे. सो मग आपण लेट breadth of rectangle be equal to x सेंटीमीटर. समजा आयताची लांबी बरोबर काय, x सेंटीमीटर. सॉरी यार, लांबी नाही, सॉरी, रुंदी. आणि म्हणून लेंथ किती येईल मग,
लेंथ इज इक्वल टू किती येईल, लांबी किती येईल, कितीने जास्त सांगितले आपण 5ने, ते घेतले बघा ग्रेटर बाय पाय, 5ने मोठी आहे. सो एक्समध्ये 5 ॲड केला सेंटीमीटर. ओके. आता बाय गिवन कंडिशन, दिलेल्या अटीनुसार काय, एरिया कसा येतो माहिती आहे ना तुम्हाला, लेंथ इंटू ब्रीथ इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल, लांबी गुणिले रुंदी बरोबर आयताचं काय असतं, क्षेत्रफळ. सो इथे आपण किमती टाकू. आपली लांबी काय आहे, x+5, रुंदी काय आहे x, इज इक्वल टू, आता एरिया पण आपण घेतलेला आहे किती आहे 500. ओके. आता हे सॉल्व करू. एक्सने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, x² + 5x - 500 इज इक्वल टू 0. आता जसं आपण प्रिवियस सममध्ये सॉल्व केलं होतं तसं आपल्याला या 500ला फॅक्टराईज करावं लागेल. सो 500चे फॅक्टर असे पाहिजेत आपल्याला की द डिफरन्स शुड बी 5 है ना. डिफरन्स किती पाहिजे, त्यांच्यामध्ये 5 पाहिजे. मग कोणते फॅक्टर्स येतील त्याचे असे, 25 टू जायचं ना, अजून काय 25 आणि 20. ओके. आता याला मायनस साईन आहे ना इथे या संख्येला. मग आता मधल्या संख्येला काय प्लस आहे, त्या मधल्या संख्येचं चिन्ह कोणाला द्यायचं असतं, मोठ्या संख्येला, ग्रेटर नंबरला द्यायचं असतं. लक्षात घ्या मधल्या संख्येचं चिन्ह. हां, मल्टिप्लिकेशन गुणाकार मायनस यायला पाहिजे ना, प्लस मायनस मायनस. आता हे सॉल्व करूया. इथे आपण x² + 25x - 20x - 500 इज इक्वल टू 0. सो आता इथे एक्सला कॉमन काढलं. सो व्हॉट विल गेट, x + 25 मायनस यांच्यामध्ये कोणाला कॉमन काढलं, 20ला. सेम ब्रॅकेट येतो, तुम्हाला मी आधीच सांगितलं. सो x + 25. आता पुन्हा एकदा आपण ब्रॅकेट सेम आहे, सेम ब्रॅकेट आहे, हा कॉमन काढला x + 25. सो दुसरा ब्रॅकेट येईल x - 20 इज इक्वल टू 0. सो दॅट मीन्स x + 25 माहिती आहे ना, मी एक्झाम्पल दिलेलं 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन असल्यावर 0 काय करायचं, 0 और x - 20 इज इक्वल टू 0. माहिती आहे ना, एक्झाम्पल दिलं होतं. 2 मुलांनी मस्ती केली आहे, प्रिन्सिपलकडे नेलं सरांनी, माहीत नाही कोणी केली, ते काय बोलणार, एकदा पहिल्याने केली किंवा दुसऱ्याने केली. सो x + 25 तिकडे जाऊन काय झाला -25 और +20 तिकडे काय जाऊन झाला -20 तिकडे जाऊन काय झालं +20. सो आता लेंथ जी आहे ना, लेंथ किंवा ब्रीथ ही काय असते, पॉझिटिव्ह असते, कॅन नॉट बी निगेटिव्ह. सो ब्रीथ कॅन नॉट बी निगेटिव्ह, म्हणजेच रुंदी किंवा लांबी जे काय ही ऋण नसते. आणि म्हणून करेक्ट आन्सर दोघांपैकी एकच घ्यायचं आहे आपल्याला, ते येणार आहे x = 20. आणि म्हणून ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. सो तुम्हाला सांगितलेलं असं एक्झाम्पल तयार करा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं असं तयार करा की ज्याच्यामध्ये उत्तर काय येणार आहे 20. तर आपण हे रफ वर्क केलं जरा घेताना, आणि मग नंतर क्वेश्चन तयार केला, आणि मग नंतर त्याचं उत्तर सोडवलं आहे. आय होप बेस्ट व्हिडिओ हा तयार झालेला आहे आणि हा तुम्हाला भरपूर आवडेल मला माहिती आहे. आणि जो जो बघेल याला त्याला हा सोपा वाटेल, त्याच्यासाठी सोपा वाटेल ऑफकोर्स.
तुम्ही मध्ये हे करून डाउनलोड करून त्याला तुम्ही झूम करून किंवा स्टॉप करून पाऊस करून पण थोडं काय करू शकता, समजून घेऊ शकता. पूर्ण सम असा आहे, कम्प्लीट सम. आता हा जो सम आहे हा मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की एक सम मी माझ्यातर्फे तुम्हाला देतो, जो तुम्ही सॉल्व करा आणि माझे जे स्टुडंट्स आहेत ते तर मला पाठवतीलच. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला काय सूचना असतील तर, कसा लेक्चर वाटला, काय वाटला. यू कॅन टेल मी, ॲडवाइज मी, सजेस्ट मी इफ यू हॅव गॉट एनी सजेशन. प्लीज लाईक, सबस्क्राईब द व्हिडिओ. म्हणजे सबस्क्राईब केलं तुम्ही, लाईक केलं म्हणजे हेच व्हिडिओ जे लास्टचे जे 2 क्वेश्चन्स आहेत कॉम्प्लिकेटेड, चॅलेंजिंग, याचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आपोआप. जसा मी तुम्हाला व्हिडिओ टाकेन ते तुमच्या इथे आपोआप काय होईल, तुम्हाला नोटिफिकेशन येईल. दॅट इज अ इम्पॉर्टंट. सो थँक्यू व्हेरी मच. श्री स्वामी समर्थ.